नमस्कार मित्रांनो, मी प्रथमेश रायडर. तर मी हेवी गाड्या चालवतो, बाईक रायडर आहे. त्याबरोबर मला ॲडव्हेंचरवर खूप आवडतं. तर मस्तपैकी पुण्यातनं गाडी भरून पाठ पडलेलो आणि गाडी पुढं भरायची आहे. तर ही गाडी रस्त्यात मला भेटली. माझ्यामध्ये ही गाडी कोणती आहे, काय आहे, मला काही समजेना. तुम्हाला काय कळालं तर सांगा. तर मस्त पॅरेड भरलेले, थोडी आत्ता गाडी भरल्या, थोडी पुढं भरल्या. जास्त व्हिडिओ करत बसणार नाही, कारण काय मी थोडे दिवस गाडी करणार, पुढची व्हिडिओ येणार पण नाही, कारण मी ड्रायव्हिंग काम बंद करतो आहे. तर तिथनं बाहेर पडलो, पटकन दोरी बांधून घेतो आणि मटर खाली पडायचं आणि दुसऱ्या टाइम परत भरायचं आहे. तर हायवेला आलो तरी बघा. नमस्कार मित्रांनो, समोर तुम्हाला दिसतं ना, ही नवीन JCC आहे. हे अजून कस्टमर पर्यंत जायचं आहे. याच्यात तुम्ही जर मटेरियल बघितला तर 4 टनच्या आसपास त्याचं मटेरियल कोंबले. यांच्या आईला कसा गाडं लावला पाहिजे. 1000 रुपये ना आणि 2-2 रुपये असं मटेरियल नेतात. मग आमच्या आईच्या गांडीला काय 15-20 लाखाच्या गाड्या घ्यायच्या आणि या माधुरशेत लवड्यानं असं बोंबलत फिरत. या गाडीला तर काय कारवाई करायची. गाडीवर नाव रजिस्टर पण आहे. JCC न्यू ब्रँड गाडी, अजून कुणाकडे आलेली पण नाही गाडी ती. असं वाटतं ह्याच गाडीने ठोकावं यार अंडी असते. काय माधुरशेत लवड्यानं बोंबला जाता आणि काय पोलीस प्रशासन झोपले. आम्ही काय भीक मागू काय. ही लवडी आपली बिंदास JCCतनं आपल्या बिंदास घेऊन जाणार, पैसे कमी रे. काय काय सगळ्या हे ना युनियन वगैरे काय नाही. प्रत्येकाचं फक्त नुसती नाटके आहेत. फक्त कुठल्या युनियनचं काय उपयोग नाही. 25-30 हजार रुपये हप्ता फेडून असली फालतुगिरी करून काय होणार आहे. ड्रायव्हर संघटनांनी काहीतरी केलं पाहिजे. असं काय भविष्यात लय कठीण होणार आहे गाड्यांचं सगळ्यांचं.